जय शिवराय मंडळी, स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता उभा आहे मळवली स्टेशनवरती. तर आज आपण चाललेलो आहोत लोहगड किल्ला पाहण्यासाठी. तर मी आता पुणे लोणावळा लोकलने आता उतरलेला आहे मळवली स्टेशनवरती. इथून पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे लोहगडवाडीपर्यंत. आपण जाणार आहे पब्लिक ट्रान्सपोर्टने, रिक्षा किंवा पाहूयात आपण बाहेर जाऊन नेमकं आपल्याला काय भेटतं आहे ते. तर चला आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता मी उभा आहे मळवली स्टेशनवरती. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हे आहे मळवली स्टेशन. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इथे एक बोर्ड लावलेला आहे. या ठिकाणी दिलेला आहे लोहगड फोर्ट 5.50 किलोमीटर, म्हणजे जवळजवळ इथून लोहगड आहे 6 किलोमीटर. आपल्याला इथून लेफ्टला जायचं आहे 6 किलोमीटर. आपण आता पाहूया तिथून आपल्याला जाण्यासाठी काही साधन भेटतं आहे ते. चला. तर मळवली स्टेशनपासून तुम्ही पुढे आल्यानंतर इथे रिक्षावाले थांबलेले असतात. ते तुम्हाला लोहगडला जाण्यासाठी ते तुम्हाला 500 ते 1000 रुपये चार्ज करतात. त्यामुळे आपण आता पायी पुढे निघालेलो आहोत. आपण पुढे पाहूयात आपल्याला काही साधन वगैरे भेटतं आहे का ते. तर चला आपण हळूहळू पुढे जाऊन पाहूयात काय भेटत असेल तर. तर मी आता लोहगडच्या पायथ्याला येऊन पोचलेलं आहे. इथून आपल्याला पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी, पायरी मार्ग आहे. तर इथून आता आपल्याला वरती जायचं आहे. इथपर्यंत मी एका रिक्षाने आलो. त्यांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. रिक्षावाले आपल्याला मळवली स्टेशनपासून खूप पैसे घेण्याचा प्रयत्न करतात. तिथे तुम्हाला तुमचे बार्गेनिंग स्किल्स कामं येतील. मी 100 रुपये देऊन या ठिकाणापर्यंत पोहोचलो आहे. तर चला आपण आता इथून वरती जाऊयात. तर तुम्ही पाहू शकता, आपल्याला वरती किल्ल्यावर जाण्यासाठी हे 25 रुपये तिकीट हा जर आकारण्यात येतो. वरती जाण्यासाठी पूर्णपणे पायरी मार्ग आहेत, त्यामुळे जास्त काही आपल्याला वरती जायला अडचण होत नाही. ट्रेक हा खूप इझी होतो. तर चला. या बाजूला आपल्याला दिसतंय ते पावना धरण आणि मागच्या बाजूला आपल्याला दिसतं तिकडे विसापूर किल्ला. आता मी येऊन पोचलेले आहे गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ, म्हणजेच गणेश दरवाजाजवळ. तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर आहे गणेश दरवाजा. ठिकाणी तुम्ही पाहू शकता अणकुचीदार आहे, लोखंड आहे. संरक्षणासाठी हे लोखंड वापरला जायचं. शत्रूने हमला केल्यानंतर हा दरवाजा लवकर तुटू नये, त्यामुळे हे लोखंड वापरलं जायचं. अणकुचीदार लोखंड. हत्तीने वगैरे हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला जायचा, त्यामुळे याचा वापर केला जायचा. आतमध्ये आल्यानंतर दरवाजाच्या या ठिकाणी देवळे आहे, तुम्ही पाहू शकता. पहारेकऱ्यांना लपण्यासाठी या ठिकाणी एक देवळी दिलेली आहे. शत्रूने हमला केल्यानंतर त्यांच्यावरती ओलट हमला करण्यासाठी त्या देवळींचा वापर केला जायचा. गणेश दरवाजातून वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही तोफा पाहायला मिळतात. अतिशय हा बुलंद असा हा गणेश दरवाजा आहे. एकदम भक्कम असं या गणेश दरवाजाचं आपल्याला काम दिसतंय. इथून आत जाण्यासाठी एक आपल्याला मार्ग दिसतोय. आतमध्ये नेमकं काय आपण पाहूयात. आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी
तुम्ही पाहू शकता 2 देवळं दिसतात आपल्याला ठिकाणी. आपल्याला खालचा परिसर पाहायला मिळतो. टेहाळणीसाठी या 2 आपल्याला या ठिकाणी देवळे दिसत आहेत. कोणी जर शत्रूने हमला केला तर इथून नजर ठेवण्यासाठी या देवळांचा वापर केला जात असावा. तर चला आपण इथून बाहेर जाऊयात आणि वरती जाऊयात. ह्या गणेश दरवाजाच्या डाव्या साईडला आपण आता वरती जाण्यासाठी एक मार्ग आहे बुरुंजावरती. तर आपण या ठिकाणांवरती जाऊयात आणि पाहूयात बुरुंज जाऊन खालचा नजारा कसा दिसतोय ते. या किल्ल्याची रचना अशी आहे, जरी शत्रूने खालच्या बाजूने येण्याचा प्रयत्न केला तरी या किल्ल्याची रचना अशी झिगझॅगमध्ये केलेली आहे की इथून वरतून कसाही त्यांच्यावरती हमला करण्यात येईल. या ठिकाणाहून खाली गरम तेल किंवा गरम पाणी किंवा बाण वगैरे मारू शकतो आपण. त्या अशा प्रकारचं या किल्ल्याचं बांधकाम तुम्ही पाहू शकता. लोहगड हा किल्ला 1648 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर सुरतची जी लूट केली होती महाराजांनी, जो खजिना होता सुरतचा, तो या किल्ल्यावर लक्ष्मीकुटी या ठिकाणी ठेवण्यात आला. या लोहगडाला प्रामुख्याने 4 दरवाजे आहेत. एक गणेश दरवाजा, एक महादरवाजा, एक हनुमान दरवाजा आणि एक नारायण दरवाजा. काही वेळ चालल्यानंतर आपण येऊन पोचतो किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापाशी, म्हणजेच नारायण दरवाजापाशी. तर किल्ल्याचा आहे दुसरा दरवाजा, म्हणजेच नारायण दरवाजा. तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी असे बाग पाहायला मिळतात आपल्याला. बऱ्याच ठिकाणी ऊन असल्या कारणाने भरपूर प्रकारात दम लागतोय, त्यामुळे यांचा आपल्याला आधार घ्यावा लागतो बऱ्याच वेळा. इथे एक धान्याचा कोठार आहे, पण आता त्यामध्ये भरपूर पाणी या ठिकाणी दिलेलं आहे. धान्य कोठे पाहू शकता तुम्ही, हे आहे ते धान्य कोठार. हा आहे गडाचा तिसरा दरवाजा, हनुमान दरवाजा. गडाच्या महादरवाजात हा आहे गडाचा शेवटचा आणि चौथा असलेला हा महादरवाजा. चला आपण आता गडावरती प्रवेश करतो या ठिकाणावरून. जर गडावरती येत असताल तर गडावरती कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे तुम्ही. तसेच ठिकठिकाणी डस्टबिन दिलेत, त्यात तुम्ही कचरा टाकू शकता. आणि ठिकठिकाणी बोर्ड पण लावलेले आहेत स्वच्छता राखा म्हणून. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची घाण किल्ल्यावर करायची नाही. सभागृह दिसते आपल्याला आणि
शिवकालीन तोफा या ठिकाणी आहेत. तर आपण तोफा पाहूयात. चला, ठिकाणी पण 3 तोफा दिसतात आपल्याला, पाहू शकता तुम्ही. गडावरती येऊन पोचल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतंय. या ठिकाणी एक आपल्याला तलाव पाहायला मिळतो. त्याला नाव दिलेलं आहे त्र्यंबक तलाव, पाहू शकता तुम्ही. तर महादेव मंदिर आणि त्र्यंबक तलाव पाहून आपण आता पुढे आलोय. या ठिकाणी वरती आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचा टाका पाहायला मिळते. त्या ठिकाणी असं दिलंय पिण्याचे पाणी. तर आपण पाहूयात नेमकं ते पाणी पिण्याजोगं आहे किंवा नाही ते. पिण्याचे पाणी इतकं तरी काही शुद्ध नाहीये आता सध्या तरी. करत पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 16 कोणी तलाव पाहायला मिळतो. याला 16 कोणी आहेत असं सांगितलंय. सध्यामध्ये पाणी तर नाही जास्त, थोड्या प्रमाणात पाणी आहे. 16 कोणी तलाव पाहून झाल्यानंतर आपण मागच्या बाजूला आल्यावरती आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. या ठिकाणी आपल्याला लोहगडावरती आपल्याला भरपूर अशा प्रमाणात पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला भरपूर असे पाण्याचे टाके पाहायला मिळतात. आणि आता हे पाहून आपण पुढे जाणार आहोत विंचू काट्याकडे. तर चला आपण आता पुढे जाऊया. आपल्याला या ठिकाणी अशी गुहा पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक गुहा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. चला इथून आपण आता पुढे जाऊयात. वरतून खाली उतरून आपण आता विंचू काट्याकडे चाललेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतंय या ठिकाणी. आणि आपण सरळ जातो या इकडे. या बाजूला पूर्णपणे कडा दिसतोय का, कडा दिसतोय आपल्याला या साईडला पूर्णपणे. आणि या तटबंदीच्या कडेने आपण चाललेलो आहे पुढे. तर मी आता येऊन पोचलेलो आहे विंचू काट्याच्या पॉईंटला. मी आता उभा आहे शेवटच्या कड्यापर्यंत. आता तुम्ही पाहू शकता हा आहे तो शेवटचा भाग कड्याचा. या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता 2 ध्वज इथे फडकत आहेत. इथे जास्त काही पाहण्यासारखं तर नाहीये. या ठिकाणी खाली मार्ग दिसतोय आपल्याला, पायऱ्या वगैरे, भुयारी मार्ग इथे पाहायला मिळतो एक खाली. आपण खाली जाऊन पाहूयात नेमका खाली काय आहे ते. पायऱ्याने आपण खाली जाणार आहोत तिथे आणि आपल्याला खाली नेमकं काय आहे ते पाहायचे. तर चला आपण खाली जाऊयात.
या बाजूला तुम्ही पाहू शकता घनदाट असं जंगल आहे. या बाजूला आपल्याला किल्ल्याचा हा भाग डावा साईड आपल्याला पूर्ण बघायची राहिलेली आहे. आपण किल्ल्याच्या उजव्या बाजूने महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव आणि 16 कोणी पाण्याचे टाके पाहत आपण आलो होतो विंचूकाटा पाहण्यासाठी. त्यामुळे आपल्याला उजवी बाजू पूर्णपणे आपली कव्हर झाली. आता फक्त आपल्याला पाहायचे किल्ल्याची डावी बाजू. तर चला आपण आता जे काही राहिले आपले वास्तू बघायच्या ते पाहूयात. येताना आपण गडाच्या त्या साईडने आलतो. आपण आता जाताना या डाव्या बाजूने कडेकडेने एक रस्ता जातोय, या बाजूने आपण जाऊन पाहूयात. या ठिकाणी आपल्याला काही पाण्याचे टाके पाहायला मिळतात. त्यास अजून सुद्धा पाणी दिसते आपल्याला. सध्या पाणी आहे त्याच्यात भरपूर प्रमाणात. त्यातलं पाणी एवढं असं पिण्याजोगं तर नाही आहे. या ठिकाणी एक आपल्याला गोवा पाहायला मिळते. पुढे आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी ती आहे लक्ष्मीकोटी, म्हणजेच ज्या ठिकाणी सुरतची लूट आणि लपवली तीच ही जागा आहे. हीच ती लक्ष्मीकोटी आहे त्या ठिकाणी सुरतवरून आलेली लूट लपवण्यात आली होती. या ठिकाणी अंधार आहे, तर आपण या ठिकाणी टॉर्च लावूयात आणि आतमध्ये जाऊन पाहूयात नेमकं काय आहे ते. अंधार असल्या कारणाने आपल्याला जास्त काही पाहता येत नाही. आतमध्ये या ठिकाणी एक खोली आहे. जास्त पाहण्यासारखं तर काही नाही आतमध्ये. याच ठिकाणी महाराजांनी सुरतवरून लुटलेला खजाना होता तो या ठिकाणी ठेवण्यात आला होता. तर लक्ष्मीकोटी पाहून आपण आता पुढे आलेलो आहोत. ज्या ठिकाणी आपण महादरवाज्यातून आत येतो ती जागा आहे. त्याच्या समोरच या ठिकाणी आपल्याला काही गुहा पाहायला मिळतात. इथे काही गुहा पाहायला मिळतात आपल्याला. तर आपण आत जाऊन पाहूयात नेमकं काय आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक गुहा पाहायला मिळते. हे धान्याचं कोठार असावं, याची रचना पाहून असं वाटतंय की हे धान्याचं कोठार असावं. इथून पुढे आल्यानंतर ते सुद्धा आपल्याला एक असं गुहेसारखं दिसते. हे धान्य कोठार असावं. इथे आता सध्या जाण्याचा तरी रस्ता नाही, कारण या ठिकाणी चिखल आहे. त्यामुळे आपण आज जाण्याचा प्रयत्न करणार नाही. या ठिकाणात आपण पुढे जाऊन पाहूयात अजून काही वस्तू आहे का पाहण्यासाठी. या ठिकाणी आपल्याला जे हे दिसत आहेत हे वाड्याचे अवशेष राहिलेले आहेत. कडाच्या थोड्या थोड्या वाड्याच्या भिंती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बाकी अवशेष तर या ठिकाणी काही राहिलेले नाहीत. फक्त कडेचे
थोड्या थोड्या भिंती राहिल्यात आणि या ठिकाणी पाण्याचं टाकं दिसतंय. लोहगडावर जर पाहिलं तर भरपूर प्रमाणात असं अतिक्रमण झालेलं आहे असं पाहायला मिळतंय. पण मी तुम्हाला व्हिडिओ जास्त काही दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. असो तर या बाजूला आपण पाहू शकतो पवना धरणाचा शो आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे आपला लोहगड किल्ला हा संपूर्णपणे पाहून झालेला आहे. तर आता आपण गड उतार होऊयात आणि आपल्या वापसीला सुरुवात करूयात. तर संपूर्णपणे आपण किल्ला कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहिलंच असेल व्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.